जय शिवराय भावांनो. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहे विमाननगर येथे आपल्याच एका सरांचं बांधवाचं शॉप ज्यांनी आत्ताच नवीन नवीन चालू केलंय. त्याचं नाव आहे युनायटेड शाईन. ऍक्च्युली हा बिझनेस कसा आहे हे बघून मी सुद्धा चक्रावून गेलो, कारण ही एकदम नवीन कन्सेप्ट होती काहीतरी. पण बघूया नेमकी हा व्यवसाय कसला. ठीक आहे. तर हे बघा, सगळ्यात पहिले तुम्ही यांना तर ओळखत असाल, वाघोलीकर आपले अजित वाघमारे सर. त्याच्यानंतर आपले ओनर विजय पवार सरांना तुम्ही सगळेच ओळखतात, त्यांचं सामाजिक कार्य त्या सगळ्या गोष्टी. पण नेमकी आपण सगळ्यात पहिले स्टोअरला आपण एकदा बघून घेऊ काय काय नाही इथं. तर हे बघा, ह्या प्रकारच्या इथे लेदर बॅग्स आहेत, लेदर शूज आहेत. हे कस्टम मेड आहेत, म्हणजे हाताने बनवलेले कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार, आणि प्युअर लेदर याच्यामध्ये वापरले गेलेले बॅग्स इथे. त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पल सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल. वेगवेगळ्या टाईपचे शूज इथे पूर्ण ब्रँडिंग करून अवेलेबल आहेत. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्या रिक्वायरमेंटनुसार प्युअर लेदरचे. तर आता मला हा पण एक शूज बघितला मी. ठीक आहे, हा एक शूज पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता त्याची शायनिंग, आणि ही शायनिंग जात नाही. ठीक आहे, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बॅग्स आहेत. त्याच्यानंतर तो शूज घ्या तुम्हाला. यांचा अजून म्हणजे मेन जो व्यवसाय ना, तो व्यवसायाबद्दल आपण बोलूया. तर हे बघा, हा त्यांचा मेन व्यवसाय. हे लेदरचे शूज आहेत. कोणाला वाटणार नाही की हे लेदर आहे म्हणून, पण हे लेदर रिस्टोरेशन करायचं काम, म्हणजे शूज धुण्याचं काम, ते वॉश करण्याचं, आणि ते बी पाणी न वापरता केमिकलचा वापर करून, आणि पूर्णतः हे शूज रिनोव्हेशन करण्याचं, पुन्हा ते रिस्टोर करण्याचं काम आपले सर करतात. ऍक्च्युली हे शूज पण रिस्टोर होऊ शकतो, हे मला पण नवीन आहे. पण याच्याबद्दल सगळी माहिती आता सरच देतील. सर, नेमकी हा कन्सेप्ट काय आहे नेमकी हे शूजचा? चेतनदादा, कन्सेप्ट म्हणजे असं आहे की आता जनरली काय होतं, आपण शूज क्लिनिंग, कुठलाही शूज असू द्या किंवा लेदर आयटम असू द्या, आपण जनरली काय करतो, खराब झालं एकतर ते वरच्या आयटमचं मटेरियल बदलतो, किंवा लेदरमध्ये असेल तर शूज पॉलिश करून घेतो, बरोबर. पण आपण जे काम करतो किंवा आपला जो कोर वर्किंग एरिया आहे तो आहे रिस्टोरेशन. मग त्याच्यामध्ये शूज पण आहेत, त्याच्यामध्ये तुमचे लेदरचे आयटम, लेदर जॅकेट्स असतील, लेदर सोफाज असेल, लेदरचा कुठलाही आयटम आपण रिस्टोर करू शकतो. आता रिस्टोर ही कन्सेप्ट थोडक्यात समजून घेऊ. सध्या मार्केटमध्ये लेदरच्या बाबतीत दोनच सोल्युशन अवेलेबल आहेत. एक म्हणजे लेदरला पॉलिश करणं, आणि दुसरं म्हणजे लेदर बदलणं, रिप्लेस करणं. पॉलिश करणं हे तात्पुरतं सोल्युशन, आणि रिप्लेस जर करायचं म्हटलं तर रिप्लेसचा खर्च जो आहे तो प्रोडक्टच्या किमती एवढाच जातो, 70 ते 80% नियर बाय जातो. मग आता ह्याच्यामध्ये आम्ही जवळपास 2021-22 पासून ह्याच्यावर R&D करत होतो. तुम्हाला माहिती आहे, आपण ह्याच्यावरती खूप वेळा बोललेलो आहे. आणि हा R&D करत असताना एक लक्षात आलं की आपण वॉटरलेस ट्रीटमेंट देऊन फक्त केमिकलच्या साह्यानं लेदर आयटमला आपण नवीन रूप आणू शकतो, कुठलेही लेदर न बदलता. मग खर्च किती होतो त्याच्यामध्ये साधारण? तो जर एकंदरीत खर्च बघितला रिस्टोरेशनचा खर्च, तर जिथं रिप्लेसमेंटचा खर्च 70 ते 80% होतो, रिस्टोरेशनला 28 ते 32%, 28% टू 32%. त्याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट लुक्स लाईक न्यू होऊन जातो. ठीक आहे. आणि शूज क्लिनिंग, आता काय, आपण जसे कपडे धुतो, कपड्याची लॉन्ड्री आहे. आपला स्टार्टअप इंडिया रजिस्टर्ड, स्टार्टअप इंडिया रेकग्नाइज, आणि IAF क्वालिफाईड जे आहे आपलं, तर क्वालिटी ISO सर्टिफिकेशन आपल्याला मिळालेलं आहे. IAF ची दिल्लीची टीम आपल्या इथे आली होती. आपलं ऑपरेशन त्यांनी पूर्ण चेक केलं, आणि आपल्याला IAF सर्टिफाईड क्वालिटी अश्युरन्सचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि ज्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, एनी टाईप ऑफ शूज क्लिनिंग, कसलाही शूज असू द्या आपण क्लीन करतो. स्पोर्ट्स शूज असू द्या, कॅनव्हास असू द्या, लेदर असू द्या, स्युडो लेदर, न्यूबर्ग लेदर, इच अँड एव्हरी टाईप. त्यानंतर आपण सर्व्हिसेसमध्ये रिपेअर सर्व्हिस देखील करतो. लेदरचे शूज किंवा हे असं काय असतं, जनरली आजकाल मार्केटमध्ये एखादा तुमचा प्रीमियम शूज आहे, 10-15 हजारचे शूज आहेत किंवा 5,000 हजारचे शूज आहेत, रिपेअर करायचं म्हणलं की आपण लोकल चांबाराकडे म्हणजे कोबलरकडे जातो. मोठं दाबून घेतो, शिलाई मारतो, त्या मटेरियलची जे क्वालिटी आहे ती खराब होऊन जातो. आपण इथं जे करतोय तो आपला USP किंवा क्वालिटी ऑफ सर्व्हिस जो आहे तो स्टँडर्डाइज SOP आपण डिफाईन केलाय. जी पद्धत आहे एकदम स्टँडर्ड आहे, आणि मार्केटमध्ये कोणीही करत नाही. महाराष्ट्रातला आपला पहिला प्रोजेक्ट आहे. ओके, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा आपण पहिला प्रोजेक्ट आहे. येस. मग आता समजा आपण आता आहोत पुण्यात, हो, आणि मी राहतो चांदवडला, नाशिकला, हो, बरोबर. मग मला जर समजा माझे शूज रिपेअर करायचे असतील किंवा रिस्टोर करायचे असतील तर मी कसे करणार? दादा, तुमच्या नाशिकमधनं आम्हाला 2 आठवड्यापूर्वी शालिमार चौकात एक लेदर. आता तुम्ही म्हटलात की तुम्ही नाशिकला राहताय आणि सर्व्हिस तुम्हाला पाहिजे असेल तर कसं, तर 2 आठवड्यापूर्वी तुमच्या नाशिकमधनं शालिमार चौक एरिया जो आहे तिथून आम्हाला किशोर, त्यांचा सरनेम आठवत नाही,
त्या कस्टमरने आम्हाला शूज कुरिअरनं पाठवले, रिस्टोर करायचे होते ऑनलाईन इन्क्वायरी होती. ठीक आहे. तर त्या कस्टमरने ज्यावेळेस आम्हाला शूज पाठवले, रिस्टोर करून आम्ही 6व्या दिवशी त्यांना कुरिअर केलं, 8व्या दिवशी त्यांच्या हातात शूज रिटर्न मिळाले. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, पूर्ण भारतभरात आम्ही सर्व्हिस देऊ शकतो. फक्त एवढंच आहे, कुरिअरचा खर्च कस्टमरला करावा लागेल. ठीक आहे. आणि त्यांचा फीडबॅक काय होता? फीडबॅक मी तुम्हाला आता रेटिंग समोर दाखवली असती. तर 5 स्टार रेटिंग आहे. त्यांनी सांगितलं की अख्ख्या नाशिकमध्ये ते जवळपास 3 महिने सर्च करत होते, ही सर्व्हिस कुठेच त्यांना मिळाली नाही. फेसबुकवरती नॉर्मल आपल्या पेजवरती त्यांनी पोस्ट बघितली आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि जवळपास 1 आठवड्यामध्ये म्हणजे 10व्या दिवशी त्यांना पोच झाली. दुसरी आणखी एक गोष्ट सोशल मधली सांगतो. आपले दीपक भाऊ सूर्यवंशी नाशिकचे, कोल्हापुरीचे जस्ट त्यांनी डिस्प्ले फेसबुकवरती बघितले होते. शाहू कोल्हापुरी ज्याला आपण म्हणतो, महाराजा कोल्हापुरी, फोटो बघितल्या भाऊंनी ऑर्डर केली, 3ऱ्या दिवशी त्यांना पोच झाली. आणि मग आता याच्यात समजा आता आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात आपला हा पहिलाच सेटअप आहे. हो. मग तुम्ही फ्रँचायझी देण्याचा काही विचार करताय का? ह्या बिझनेसच्या बाबतीत आता म्हटलं तर कसं आहे की ट्रीटमेंट जी आहे आपण वॉटरलेस ट्रीटमेंट करतो, त्यामुळं तो जो फॉर्म्युला आहे हा पेटेंटेड फॉर्म्युला आहे. आपण सध्याला ह्याच्यावरती काम करताना कोको मॉडेल जे आहे कंपनी ऑपरेटेड त्याच्यावरती काम करणार आहे. ह्याची फ्रँचायझी कमीत कमी 2 वर्ष तर नाही मार्केटमध्ये. 2 वर्ष दोन्ही. ठीक आहे. पण समजा एखाद्याला चालूच करायचं असेल बिझनेस, गायडन्स पूर्ण देईल. ओके. समजा एखाद्याला खरंच मनापासून इच्छा आहे, या माझ्यासोबत, मी जसं स्वतः शूज क्लीन केलेले आहेत, लोकांचे शूज केलेले आहेत, माझ्या पार्टनरने शूज क्लीन केलेले आहेत, माझी टीम आहे, वैभव वळसंबरे को फाउंडर आहेत, प्रशांत हातनोळकर आमचे ऑपरेशन पूर्ण हँडल करतात, ऑपरेशनचा आधारस्तंभ म्हणू आपण त्यांना. मग ज्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल, हो. समजा शूज पण रिपेअर करायचे असतील किंवा बिझनेस बद्दल माहिती घ्यायची हो. असेल किंवा काही इतरांना हेल्प हवी असेल तर तुम्हाला संपर्क कसा करावा आणि कुठे यावं त्यांनी? आता एनी टाइम सोशलला तर जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती आहे, बाराखडी उद्योजकतेचे हे पुस्तक जे आहे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे 4थी आवृत्तीला गेलाय, लवकरच इंग्लिशमध्ये कन्वर्ट होतंय. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेतच सोशलला. विजय गोपाळराव पवार एवढं गुगलला जरी सर्च केलं कॉन्टॅक्ट डिटेल्स आपोआप येऊन जातात. ठीक आहे, चालेल. मग विजय गोपाळराव पवार असं फेसबुकला सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर मी शॉपचं नाव सांगितलेलंच आहे, तर तेही सर्च करूया. जर तुम्हाला रेडीमेड शूज पाहिजे असतील, कस्टम मेड हाताने बनवलेले, त्याच्यानंतर आपली कोल्हापुरी चप्पल पाहिजे असेल किंवा समजा तुम्हाला शूज क्लिनिंग करून हवे असतील तर नक्कीच संपर्क करा. पत्ता आणि डिटेल्स मी खाली टाकून देईल. धन्यवाद. धन्यवाद विजय. धन्यवाद.